CSMT स्थानकात आज मोठा अपघात टळलाय। दोन लोकल समोरासमोर आल्या होत्या। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर जाण्याऐवजी लोकल प्लॅटफॉर्म 4 वर थांबली। मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे हा अपघात टळलाय। CSMT स्टेशन मास्टरवर आता मध्य रेल्वेकडून तातडीनं कारवाई करण्यात आली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। धनंजय, 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी 2 लोकल समोर आल्या। मात्र प्रसंगावधान जरी महत्त्वाचं असलं तरी यातली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती स्टेशन मास्टरला भोवली आहे। कारवाई झाली आहे, नेमकं काय घडलं आणि गर्दीच्या वेळेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आत्ता नियोजन झालंय का? ऋषी, आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर ही घटना घडली। 2 ज्या ट्रेन आहेत त्या एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर बदलापूरवरून येणारी जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जी जलद लोकल होती ती जी आहे ती चुकीचा सिग्नल मिळाल्यामुळे फलाट क्रमांक 5 ऐवजी ती 4 वर जाऊन थांबली आणि त्यावेळेस दोन्ही ज्या लोकल आहेत त्या काही ठराविक अंतरावर समोरासमोर आलेल्या पाहायला मिळाल्या आणि अशा वेळेस आपण जर पाहिलं तर जे इतरही फलाट होते ते सगळे व्यस्त होते आणि अशा वेळेस ही लोकल जी आहे ती चुकीचा सिग्नल मिळाल्यामुळे पुढे आली आणि दोन्हीही ट्रेन ज्या आहेत त्या समोर आलेल्या पाहायला मिळाल्या। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र प्रवासी जे आहेत त्या खोळंब्यामुळे उतरून फलाटा रुळावरून चालत जे आहे ते आपल्याला चालताना सुद्धा पाहायला मिळाले। मात्र या सगळ्याच्या जी चुकीची गोष्ट घडली ही सगळी जी आहे ती स्टेशन मास्टरांना भोवली आणि या सगळ्यामध्ये जे आहे ते मध्य रेल्वेकडून स्टेशन मास्टर यांच्या निलंबनाची कारवाई जी आहे ती सध्या करण्यात येते। आपण जर पाहिलं दुपारी 3च्या दरम्यान ही घटना घडली आणि दोन्ही ज्या लोकल आहेत त्या आमने सामने आलेल्या आपल्याला पाहायला मिळाले। ही घटना फार गंभीर आहे आणि त्यामुळे मोठा अनर्थ जो आहे तो झाला असता तो टळलेला पाहायला मिळते। त्यामुळे आता या सगळ्यात स्टेशन मास्टरांची कारवाई झालेली आहे, त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। निलंबनाची कारवाई जी आहे ती सध्या सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला नक्कीच। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर हा मोठा गंभीर प्रसंग समोर आला एवढं मात्र नक्की। यातला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न धनंजय, आत्ता लोकलच्या वेळापत्रकावर काय परिणाम झालाय? ट्रेन वेळेत धावतायत की त्याच्यावर परिणाम झालाय? एकंदरीत दृश्य आपण जर पाहिलं तर आज मध्य रेल्वेवर दिवसभरामध्ये ज्या लोकल सेवा आहेत त्या विलंबाने सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि त्यात ही तिसरी घटना घडली आणि ही तिसरी घटना घडल्यानंतर देखील आता 20 ते 25 मिनिटं जी आहेत त्या लोकल सेवा उशिराने सुरू असल्याचं सध्या समजतंय। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर घरी जाणाऱ्या ज्या काही प्रवाशांना याचा फटका बसलेला आहे। त्यामुळे उशिरा सुरू असलेल्या या लोकलमुळे संपूर्ण मध्य रेल्वेवर सध्या खोळंबा पाहायला मिळतो आपल्याला आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेने सध्या हा मार्ग मोकळा केला असला तरी सुद्धा अनेक ट्रेन ज्या आहेत त्या उशिरा आल्या आणि उशिरा जातात। त्यामुळे वेळापत्रक कोलमडलेलं पाहायला नक्कीच। एकूणच या सगळ्याच्या निमित्तानं एक फार मोठा असलेला विलंब आणि अपघात टळला आहे मात्र नक्की। धन्यवाद या माहितीबद्दल। मुंबईतल्या CSMT स्थानकात आज एक मोठा अपघात अगदी होता टळलाय। 2 लोकल थेट समोरासमोर आल्या। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर जाण्याऐवजी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर थांबली। मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे हा अपघात टळलेला आहे। CSMT स्टेशन मास्टरवरती मध्य रेल्वेकडनं कारवाई सुरू झाली आहे। लोकल रेल्वेचं वेळापत्रक या सगळ्यामुळे कोलमडलं। 20 ते 25 मिनिटं ट्रेन्स विलंबाने धावत होत्या। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 ट्रेन समोरासमोर आलेल्या नाही आहेत। याच्यामध्ये आज दुपारी 3:18 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती जी बदलापूरवरनं येणारी लोकल होती ती लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर घेण्याच्या ऐवजी तिला प्लॅटफॉर्म क्रमांक 5 चे सिग्नल देण्यात आले होते। या 2 गाड्यांमधील जे अंतर आहे ते 130 मीटरचं होतं आणि सबअर्बनचा जो इनर होम सिग्नल होता तो इनर होम सिग्नल लाल होता। त्यामुळे मोटरमनने तिथे गाडी थांबवली। यामध्ये ज्यांच्याकडून ही चूक झाली होती त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे।